नवविधा भक्ती. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण श्रोते हो. आपण नवविधा भक्तीच्या मागील भागात 2 पायऱ्या पाहिल्या आहेत. आज आपण पुढील भाग पाहूयात. नवविधा भक्तीमधील तिसरी पायरी म्हणजे भक्ती पायरी होय. विष्णू स्मरणाची म्हणजेच नामस्मरणाची स्वामींच्या नामगायनाला पर्यायच नाही. श्रोत्यांना स्वामी भक्तांना पावन करून त्यांचा निश्चित उद्धार करणारे कीर्तन आणि भजन जसे स्वामी समर्थांना अतिशय प्रिय आहे, तसेच नाम घेणे स्वामींना सर्वात प्रिय आहे. स्वामींचे अखंड नामस्मरण सर्वच स्वामी भक्तांना स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडवते. म्हणून स्वामींचे नित्यस्मरण करावे, त्यांच्या नामाचा जप करावा. त्याला काळाचे बंधन नाही. तुम्ही कुठल्या मानसिक अवस्थेत असाल याचे बंधन नाही. म्हणजे काय तर जीव सुखात असो वा दुःखात असो, वा मन चिंतेने ग्रासलेले असो, आनंदसागरात मन डुंबत असो, की दुःख भोवऱ्यात मन गटांगळ्या खात असो, स्वामींच्या नामस्मरणाव्यतिरिक्त एक क्षणसुद्धा वाया घालू नये. स्वामींच्या नामाला आपल्या प्रत्येक श्वासातून ओवणे अतिशय महत्त्वाचे व आवश्यक आहे. नामस्मरणासंबंधी समर्थ म्हणतात, संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल का गती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये. दासबोध. फार मोठे वैभव व प्रचंड सत्ता असे प्राप्त झाले तरी, किंवा 18-20 दारिद्र्याचा फटका बसला, किंवा काळ धावून आला तरी नामस्मरण सोडता कामा नये. श्रोते हो, तुम्हाला ही नामस्मरण भक्ती कशी वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.